नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर मात्रे तुम्हा सर्वांचं आपल्या माऊली कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 या विषयामधील जे एका मार्गासाठी विचारले जाणारे प्रश्न असतात ते म्हणजे बहुपर्यायी प्रश्न, तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण क्रमांक 1, 2 चलातील रेषीय समीकरण या प्रकरणातील एका मार्गासाठी विचारले जाणारे प्रश्न ते बघितलेले आहेत। तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण दुसरं वर्ग समीकरण यामधले एका मार्गाचे महत्त्वाचे क्वेश्चन आपण बघणार आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला या व्हिडिओपासून फायदा झाला तर तुमच्या इतर मित्रांना शेअर करा। चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पहिला क्वेश्चन काय दिलेला आहे तो बघूया। बघा काय सांगितलेलं आहे, पुढीलपैकी कोणते वर्ग समीकरण आहे, यामधलं कोणतं वर्ग समीकरण आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। खाली 4 पर्याय दिलेले आहेत। वर्ग समीकरण म्हणजे ज्या चलाचा कोटी म्हणजे ज्या चलाच्या डोक्यावर 2 दिलेला असतो, सर्वात मोठा कोटी 2 असतो, ते वर्ग समीकरण असते। चला तर तयार करूया। बघा पहिल्या पर्यायामध्ये दिलेला 5/x - 3 बरोबर 1 चा वर्ग, याचं वर्ग समीकरणात रूपांतर करूया। बघा छेदामध्ये x आहे त्यामुळे याला x न गुणाला गेले, 5x गुणिला x वजा 3 गुणिला x बरोबर 1 चा वर्ग गुणिला x, पूर्ण याला x ला गुणला लागेल। बघा x कॅन्सल झाला, राहिला 5 वजा 3 गुणिला x 3x बरोबर 1 चा वर्ग गुणिला x केलं तर ते होतील 1 चा घन। बघा इथं सर्वात मोठा कोटी हा 3 झाला, त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही। त्याच्यानंतर बघा पर्याय बी मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, x कंसामध्ये x अधिक 5 बरोबर 4, कंसाचा आणि 1 चा गुणाकार करावा लागते। बघूया गुणाकार करून वर्ग समीकरण तयार होते काय। बघा x गुणिला x 1 चा वर्ग, x गुणिला x केला 1 चा वर्ग, अधिकचं चिन्ह जसं तसं, x गुणिला 5 ते होणार आहे 5x बरोबर 4 जसे तसे। 4च्या समोर प्लसचं चिन्ह इकडे आणले, पलीकडे आणले तर चिन्ह बदलते, ते होणार आहे -4। बघा 1 चा वर्ग अधिक 5x, हे 4 प्लसमध्ये इकडे आणले तर -4 बरोबर 0। बघा इथं चलाचा x या चलाचा सर्वात मोठा कोटी हे 2 आहे, त्यामुळे हे जे आहे हे वर्ग समीकरण आहे। तर आपलं पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर येणार आहे। आपल्याला उत्तर मिळाल्यामुळे पुढचे पर्याय चेक करण्याची गरज नाही, तर अशा पद्धतीने याचं उत्तर सोडू शकतो। चला तर आपण पुढचा क्वेश्चन बघूया काय दिलेला आहे। बघा दुसऱ्या क्वेश्चन मध्ये बघूया काय सांगितलेलं आहे। प्रश्न दुसरा, k1 चा वर्ग वजा 7x अधिक 12 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचं एक मूळ 3 असेल तर k ची किंमत किती। k ची किंमत आपल्याला काढायला लागते, पण हा जो x आहे याचं मूळ आपल्याला सांगितलेलं आहे 3, म्हणजे 1 च्या ठिकाणी 3 घ्यावं लागते। तर बघा समीकरण पहिले लिहून घ्यायचं, k1 चा वर्ग वजा 7x अधिक 12 बरोबर 0, 1 च्या ठिकाणी 3 घ्यायचा आहे। तर बघा k 3 चा वर्ग वजा 7 गुणिला 3, 1 ची किंमत 3 अधिक 12 जशा तसे आणि 0। बघा k जसा तसा 3 चा वर्ग आहे 9 वजा 7 त्रिक 21 अधिक 12 बरोबर 0। बघा 21 च्या समोर वजा आणि 12च्या समोर अधिकचं चिन्ह, तर या दोघांची होणार आहे वजाबाकी, या दोघांची जी होणार आहे ते होणार आहे वजाबाकी। बघा k9 जसा तसा 21 मधून 12 गेले, 21 मधून जर 12 गेले तर राहतात किती 9, 21 मधून 12 गेले तर आले 9, इथं 0, मोठी संख्या 21 तर इथं येणार आहे वजाचं चिन्ह। हे वजा 9 इकडे गेले बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेले तर चिन्ह बदलणार, वजाचं होणार आहे अधिक 9, इथं राहणार आहे k9।
के आणि 9 गुणाकारात आहे, के आणि 9 गुणाकारात आहे. हे 9 इकडे आणले तर भागाकारात जातील, म्हणजे के बरोबर 9/9. 9 एक 9, 9 एक 9. केची जी किंमत मिळणार आहे ते मिळणार आहे आपल्याकडे 1. 1/1 केलं तर ते जे उत्तर येते ते येते 1, म्हणजे केची किंमत मिळते 1. 1 ही किंमत कोणत्या पर्यायात दिलेली आहे तर ते पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे आपलं पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर येणार आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन सोडवा. पुढचा क्वेश्चन बघूया काय दिलेला आहे. बघा तिसऱ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, पुढीलपैकी कोणत्या वर्ग समीकरणाची मुळे 3 आणि 5 अशी आहेत. बघा मुळे म्हणजे जे समीकरण वर्ग समीकरणातलं तिसरं पद असते त्याची जी मुळे आहेत ते आपल्याला 3 आणि 5 पाहिजेत. बघा इथे आहे 8, इथं 15, अटी 5 आणि अटी 15. तर बघा 8चे आपण अवयव पाळले तर ते 3 आणि 5 पडत नाही, त्यामुळे हे उत्तर येत नाही. 8चे अवयव पाळणे म्हणजे अशा दोन संख्या ज्यांचा गुणाकार 8 आला पाहिजे. तर बघा 5चे अवयव पडत नाही, त्यामुळे आपलं सी सुद्धा उत्तर असणार नाही. त्याच्यानंतर बघा इथेही 15 आहे आणि इथेही 15 आहे. 15चे अवयव पाडून बघूया. 15 एक 15, 15 आणि 1चा गुणाकार 15 येते. त्याच्यानंतर अजून कोणत्या संख्या 5 त्रिक 15 याचा गुणाकार सुद्धा 5 त्रिक 15 याचा गुणाकार सुद्धा 15 येते. तर 15चे अवयव हे पडू शकतात. याच्यामध्ये बघा बेरीजचं चिन्ह आहे, याच्यात जर आपण बेरीजचं चिन्ह तर हे इथं होते 16, इथं जर बेरीजचं चिन्ह दिलं तर ते होते 8. इथं दिलेलं आहे तर बघा इथं दिलेला 8, दुसरं पद 8 दिलेलं आहे, तर या दोघांची बेरीज जी आहे ती 8 होते. तर आपलं हे समीकरण येऊ शकते. पण इथं बघा हे याच्यात हे करूया, इथं जर वजाचं चिन्ह दिलेलं आहे तर आपण 15 वजा 1 केलं तर ते होते 14. इथं 14 दिलेलं नाही आहे. जर आपण 15 5 वजा 3 केलं तर ते येते 2. इथं 2 नाही आहे, त्यामुळे हे उत्तर येणार नाही आहे. या दोघांची बेरीज केली तर ते 8 येते, म्हणजे हे अवयव या समीकरणाचे असू शकतात. 5 आणि 3 हे जे अवयव आहे या समीकरणाचे असू शकतात, म्हणजे पर्याय क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर येणार आहे. तर अशा पद्धतीने हे सोडवू शकता. बघा आपल्याला चौथ्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे तो बघा. चौथ्यामध्ये 1चा वर्ग अधिक 10x वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणात ए बी सी च्या किमती पुढीलपैकी कोणत्या आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपी क्वेश्चन आहे. हा जो क्वेश्चन आहे जसं बॅट्समनला क्रिकेटमध्ये फुलटॉस बॉल भेटल्यानंतर डायरेक्ट बॉल हा 6 जातो, बाउंड्रीच्या बाहेर जातो, तसाच हा क्वेश्चन आहे, फुलटॉस क्वेश्चन आहे. याचा कोणाचंच उत्तर चुकलं नाही पाहिजे. बघा याचं उत्तर कसं काढायचं. बघा आपल्याला माहिती आहे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप काय आहे, a1चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. इथं अधिक वजा कोणतेही चिन्ह असू शकते. तर बघा इथं आपल्याला वर्ग समीकरण दिलेलं आहे. तर बघा हा इथं दिलेला 1चा वर्ग, याच्यासोबत कोणतीच संख्या नाही आहे म्हणजे 1 आहे. तर बघा a ची किंमत येणार आहे आपल्याकडे 1. त्याच्यानंतर बघा इथं 10x म्हणजे b च्या ठिकाणी आलेला आहे 10, आणि त्याच्यानंतर बघा सी च्या ठिकाणी आलेला आहे 7, म्हणजे सी ची जी किंमत येणार आहे ते येणार आहे 7. पण 7च्या समोर वजाचं चिन्ह लागलेलं आहे, त्यामुळे इथे येणार आहे वजा. ए ची किंमत 1, बी ची किंमत 10 आणि सी ची किंमत 7. असं आपल्याला कोणत्या पर्यायामध्ये दिलेलं आहे बघा इथं दिलेलं आहे ए ची किंमत 1, आपल्याला 1 पाहिजे त्यामुळे हे येणार नाही. इथं बघा ए ची किंमत 1 आहे बरोबर. त्याच्यानंतर बी ची किंमत 10 पाहिजे, पण इथं वजा 10 आहे, त्यामुळे हे पर्याय आपलं उत्तर येणार नाही. त्याच्यानंतर बघा ए ची किंमत 1 इथं आहे, बी ची किंमत 10 इथं आहे आणि सी ची किंमत वजा 7. हे आपलं करेक्ट उत्तर येणार आहे, कारण की याच्यामध्ये ह्या किमती दिलेल्या आहेत. याच्यामध्ये आपल्याला इथं वजा
7 नाही आहे, त्यामुळे हे आपलं उत्तर येणार नाही आहे. तर असा जर क्वेश्चन आला तर आपल्याला सोडवता येते. वर्ग समीकरणाचं सामान्य रूप लक्षात ठेवा. चला पुढचा क्वेश्चन बघूया काय दिलेला आहे. बघा 5व्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे. पुढीलपैकी कोणते समीकरण हे वर्ग समीकरण नाही. कोणतं वर्ग समीकरण नाही आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. इथले 3 वर्ग समीकरण आहेत. वर्ग समीकरण म्हणजे ज्यांचा कोटी, ज्या चलाचा कोटी 2 असते ते असते वर्ग समीकरण. बघा इथं बघा, इथं आहे एक्स, एक्सचा वर्ग, त्यानंतर हे अधिक एक्स जे आहे इकडे आणलं तर ते होणार आहे वजा 1चा वर्ग. त्याच्यानंतर बघा अधिक 4x आणि इथं राहणार आहे 11. बघा या 1चा वर्ग याच्यासमोर कोणतं चिन्ह नाही आहे म्हणजे प्लसचं, इथं वजा, तर हे 1चा वर्ग कॅन्सल होणार आहे. इथं राहणार आहे 4x आणि 11 म्हणजे 4x हे इकडे प्लसमध्ये आहे, इकडे आणलं तर वजा 11 बरोबर. बघा हे जे झालं हे झालं रेषीय समीकरण. याच्यामध्ये चलाचा कोटी हा 2 नाही आहे, त्यामुळे हे वर्ग समीकरण नाही. त्यामुळे आपलं जे उत्तर येणार आहे ते येणार आहे पर्याय क्रमांक 1, हे वर्ग समीकरण नाही. हे बघूया वर्ग समीकरण आहे काय. बघा 1चा वर्ग हे 4x इथं प्लसमध्ये आहे, इकडे आणले तर वजा 4x बरोबर 0. बघा इथं 1चा कोटी 2 आहे म्हणजे हे वर्ग समीकरण आहे. त्यानंतर बघा हे जर केलं आपण ना, बघा 1चा वर्ग वजा 1चा वर्ग, सुरुवातीला ज्याचा वर्ग असते ते सुरुवातीला घ्यावं लागते. त्याच्यानंतर बघा इथं दिलेला आहे 1चा वर्ग, इथं प्लसमध्ये इकडे आणलं तर वजा 1चा वर्ग. त्याच्यानंतर बघा हे अधिक 2x आणि हे 5x इकडे आणले तर ते होतील वजा 5 बरोबर 0. बघा 2xच्या समोर वजा आणि इथेही 2xच्या समोर वजा, तर यांची होती बेरीज, तर ते होणार आहे 2xचा वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0. बघा इथं चलाचा वर्ग 2 आहे म्हणजे चलाचा कोटी 2 आहे, तर हेही वर्ग समीकरण असणार आहे. त्याच्यानंतर बघा याचं जर आपण न केलं, बघा 5x हे 90 इथं प्लसमध्ये इकडे आणले तर मायनसमध्ये. बघा इथंही चलाचा कोटी हा 2 आहे, त्यामुळे हे वर्ग समीकरण असणार आहे. हे वर्ग समीकरण आणि हे वर्ग समीकरण. पण इथं याचा चलाचा कोटी कोणताच दिलेला नाही आहे, हे रेषीय समीकरण, तर याच्यात हे वर्ग समीकरण नाही. पर्याय क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया कोणता आहे. बघा 6व्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघूया. 1चा वर्ग अधिक mx वजा 5 बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ 2 आहे म्हणजे xची किंमत 2 आहे तर mची किंमत कोणती. या पर्यायामधली एक mची किंमत आहे, तर ती कोणती आहे ते आपल्याला काढायची आहे. बघा हा अशा पद्धतीचा क्वेश्चन हा IMP क्वेश्चन आहे. दरवर्षी अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला जातो. mची किंमत काढा किंवा kची किंमत काढा. प्रत्येक पेपरामध्ये, प्रत्येक बोर्डाच्या पेपरमध्ये एक क्वेश्चन असा राहतो, 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी असा क्वेश्चन विचारला जातो, तर ते तुम्हाला काढता यायला पाहिजे. बघा कसा काढायचा. सुरुवातीला जे समीकरण दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं. बघा काय दिलेलं आहे, 1चा वर्ग अधिक mx वजा 5 बरोबर 0. हे आपल्याला जे समीकरण दिलेलं आहे ते लिहून घ्यायचं. बघा एक मूळ 2 आहे म्हणजे x जो आहे x त्याची किंमत ही 2 आहे, तर 1च्या ठिकाणी 2 घ्यायचा. बघा 1च्या ठिकाणी 2 घेतला, 1चा वर्ग आहे त्यामुळे 2चा वर्ग अधिक m जसा तसा, दोघांमध्ये गुणाकाराचे चिन्ह, 1ची किंमत आहे 2 वजा 5 जशा तसे आणि 0. बघा 2चा वर्ग आहे 4 अधिक m गुणिला 2 केलं तर ते होते 2m वजा 5 बरोबर 0. बघा इथं 4 आणि 5 इथं वजाचं चिन्ह आणि इथं 4चं चिन्ह किंवा जवळजवळ घेतले तर बघा 2m त्याच्यानंतर 4 प्लसमध्ये म्हणून 4 आणि इथं 5 बरोबर 0.
बघा 4च्या समोर अधिक, 5च्या समोर वजाचं चिन्ह, तर या दोघांमध्ये जी होणार आहे ते होणारा वजाबाकी. 5मधून 4 गेले तर राहिला 1, 5मधून 4 गेले राहिला 1. मोठी संख्या 5 आहे, मग इथं आहे वजाचं चिन्ह, तर इथं येणार आहे वजा बरोबर 0. बघा हा -1 इकडे नेला तर होणार आहे +1, म्हणजे इथं येणार आहे +1 आणि इथं राहणार आहे 2m. 2 आणि m इथं गुणाकारात आहेत, इकडे आणलं तर भागाकारात, म्हणजे m जसा तसा 1 जसा तसा, हे 2 इथं गुणाकारात, इकडे आणले तर भागाकारात. म्हणजे m ची जी किंमत येणार आहे ते येणार आहे 1/2. m ची किंमत काय आली 1/2. कोणत्या पर्यायामध्ये दिलेला आहे आपल्याला? पर्याय क्रमांक C मध्ये आपल्याला दिलेला 1/2 m ची किंमत. तर अशा पद्धतीने आपण याचं उत्तर काढू शकतो. म्हणजे m ची किंमत आली 1/2. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे क्वेश्चन आहे सर्व महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. जर तुम्हाला या सर्व क्वेश्चनची PDF हवी असेल, तुम्हाला या क्वेश्चनची महत्त्वाच्या क्वेश्चनची, तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन करू शकता. तुम्हाला या क्वेश्चनची PDF दिल्या जाणार आहे. तर असंच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि जर तुम्हाला असाच व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओमध्ये कमेंट करा. थँक्यू. धन्यवाद.